नाशिकमधल्या अतिवृष्टीचा वाहतुकीवर परिणाम झालाय। नाशिक ते वणी रस्त्यावर वाहनांच्या संख्येत 50% घट झाली आहे। शासनाने दिलेल्या अलर्टमुळे नागरिकांनी बाहेर जाणं टाळलंय। नाशिकमधील अतिवृष्टीमुळे व्यवसायालाही फटका बसलाय। हवामान खात्यानं रेड अलर्ट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची भीती व्यक्त करत विविध उपाययोजना करत नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं। आणि त्यानुसार जर आजचं चित्र आपण पाहिलं तर मी आत्ता उभा आहे नाशिकवरून जो रस्ता सप्तशृंगीगड वणी या ठिकाणी जातो त्या रस्त्यावर आहे। सकाळपासूनच म्हणजे काल रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे। अधूनमधून जोराच्या सरी देखील या ठिकाणी कोसळत आहेत। त्यामुळे जे छोटे मोठे पूल आहेत त्या पुलांवर देखील पाणी साचलंय। त्या पुलातून वाहनधारक आपल्या वाहन काढतात। मात्र दररोज जी वाहनांची संख्या असते ती जवळपास 50 ते 60% घटल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। हवामान खात्याचा अलर्ट आज उद्या परवा राहण्याची शक्यता आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलं होतं की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा। या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचं हे चित्र आपण पाहू शकतो। हे चित्र आहे नाशिक वणी या रस्त्याचं आणि या रोडवरच आता जी वाहनांची संख्या आहे ती 50 ते 60% घटल्याचं या रस्त्याच्या लगत असलेल्या व्यावसायिकांनी सांगितलंय। त्याचा फटका व्यवसायाला देखील बसला असला तरी देखील जी अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्या पार्श्वभूमीवर नागरिक देखील आता सतर्क झाल्याचं दिसून येत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, वणीगड, नाशिक।